आणि तरुणपण याच्यामधलं जे खरं प्रेम. प्रेम प्रेम असतं. सो ते फक्त त्याला डील करण्याची किंवा ते व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असते म्हणजे मग म्हातारे असो किंवा तरुण असो. आपण एखाद्या व्यक्तीवरती प्रेम करतो तर त्या व्यक्तीसाठी प्रेमाने आपण जे काही करतो त्याला गुलामी नाही म्हणत. नमस्कार मंडळी, मी मानसी पिंगळे. तुम्हा सगळ्यांचं साम टी व्हीमध्ये खूप खूप स्वागत. आज आपल्या भेटीला एक अतिशय सुंदर अशी जोडी आलेली आहे. तन्वी कोलते आणि प्रणित कालोखे आपल्यासोबत आहेत. या दोघांचाही एक सुंदर असा अल्बम सॉन्ग आपल्या भेटीला आलेला आहे. आपण त्यांच्याशीच बातचीत करूया. काय सांगशील तन्वी? चाकरी म्हणून एक अतिशय सुंदर असं अल्बम सॉन्ग आपल्या भेटीला आलेलं आहे. चाकरी म्हणजे एक वेड लावणारं सॉन्ग आहे. पहिलं तर मी जेव्हा पहिल्यांदा ऐकलं होतं तेव्हाच मी त्याच्या अतिशय प्रेमात पडले होते. आणि चॅलेंजिंग आहे. आमच्यासाठी हे रोल चॅलेंजिंग होते. म्हातारीचं कॅरेक्टर प्ले करणं आणि पुन्हा आमच्या वयाचं कॅरेक्टर प्ले करणं. सो चॅलेंजिंग टास्क होतं, बट खूप छान असं आम्ही ते पार पडले. आणि चाकरी मी सांगण्यापेक्षा मी असं म्हणेन की तुम्हीच स्वतः यूट्यूब ओपन करून सारेगमचं आमचं जे चॅनल आहे तिथे जाऊन बघा, कळेल मग म्हणजे चाकरी म्हणजे काय असतं ते. सगळ्यांना आधी मी चाकरीचा अर्थ सांगतो. चाकरीचा अर्थ म्हणजे सेवा करणं. आणि तुम्ही जर सॉन्ग बघितलं तर थ्रू आऊट मी तन्वी मॅडमची सेवाच करतो आहे. आणि खूप 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 मजा आली आम्हाला हे गाणं करताना. कारण जसं तिने आत्ता सांगितलं की आम्ही आमच्या वयाचं पण पात्र करतो आहे आणि आमच्यापेक्षा ओल्ड पात्र पण करतो आहे. सो सॉन्गमध्ये आम्हाला दोघांना पण आम्ही स्वतः जे आहोत ते जगायला मिळालं आणि ओल्ड एजवालं कॅरेक्टर पण करायला मिळालं. सो आम्हाला खूप जास्त मजा आली. हे तुम्ही नक्कीच सॉन्गमध्ये बघा. खरं तर असं म्हणतात की प्रेमाला कुठचंही वय नसतं, ठीक आहे. पण आपण बघायला गेलं तर एकच ॲक्ट्रेस आणि एकच ॲक्टर दोन्हीही पात्र जर निभवत असेल तर ते किती चॅलेंजिंग असतं. म्हणजे तुम्ही तरुणपणात प्रेम होतं तेही अतिशय सुंदर पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यानंतर वयस्कर भूमिका करता नाही. सो हे दोन्ही भूमिका करताना कोणत्या प्रकारचे नेमके चॅलेंजेस आलेत? पहिलं तर आवाज, जो की तरुणपणातला आपला वेगळा असतो आणि म्हातारपणातला आपला वेगळा असतो. सो म्हातारपणातला आवाज थोडा थरथरत येतो. सो ते काढायचं म्हणजे जेव्हा गाण्याची स्टार्टिंग होते तेव्हाच मला याला हाक मारायची होती, अहो चहा थंड झालाय. आता त्याच्यामध्ये कसं ते म्हातारपणाचं ॲक्टिंग करायची किंवा कसं तो डायलॉग डिलिव्हर करायचं ह्याचं टेन्शन जास्त होतं. बट डिरेक्टर सर, मनीष सर आणि सौमीर सर यांनी आम्हाला खूप छानपणे सांगितलं कसं करायचं वगैरे. आणि तेच जास्त कठीण होतं की डायलॉग डिलिव्हर करणं आणि एक म्हातारे असताना आपण डान्स कसा करू शकतो, कारण म्हातारेपणी पण आपल्या स्टेप्स होत्या. सो त्या पण कशा करायच्या वगैरे हे जास्त चॅलेंजिंग होतं असं मला वाटतं. आणि दोनच गोष्टी माझ्यासाठी चॅलेंजिंग होत्या, एक तर डायलॉग डिलिव्हरी आणि डान्स. सारेगामाचं खूप थँक्यू की आम्हाला दोन्ही प्रकारचे पात्र करायला मिळाले. सौमिल दादा, मनीष दादा, त्यांना थँक्यू. तर जसं आता तिने सांगितलं की राईट फ्रॉम डायलॉग म्हणणं टू तुमचं पोस्चर, तुम्ही कसे उभे राहत आहेत. मग आपण एखाद्या म्हाताऱ्याला जेव्हा ऑब्झर्व करतो तर आपण त्याला कॉपी करण्यापेक्षा आपण ते इम्प्लिमेंट कसं करतो आहे, म्हणजे आपण बघतो ते कॉपी करणं सोपं आहे, पण ते स्वतः जगणं खूप जास्त अवघड आहे असं मला वाटतं. आणि आम्हाला डान्स करताना चॅलेंजेस तर आलेच, कारण जेव्हा आपण नाचतो ना तेव्हा आपल्यातला माणूस कुठेतरी बाहेर निघतो. अरे आता मी नाचणार, तन्वी नाचणार, प्रणित नाचणार. पण आम्हाला तन्वी प्रणित म्हणून नव्हतं नाचायचं, आम्हाला आमचं ओल्ड कॅरेक्टर म्हणून डान्स करायचा होता. सो ती एक गोष्ट आमच्यासाठी चॅलेंजिंग होती. आणि काय नाही, आम्हाला खूप जास्त मजा आली. चॅलेंजिंग हे होतं की आम्ही दोघं म्हाताऱ्याचं कॅरेक्टर करत असताना जर एखाद्याचं कॅरेक्टर सुटलं आणि त्याला रिअलाईज झालं की अरे प्रणित म्हाताऱ्याचा रोल करतोय, आणि मग ते कंट्रोल करायचं असतं हसणं, कारण काही वेळेस चुका होतात ना, किंवा असं असतं की आता फ्रेंड्स आहोत पण ते कॅरेक्टर सुरू आहे तर पटकन असं व्हायचं की तो काहीतरी करतोय वगैरे आणि मी तिकडे कुठेतरी माझं हसते की अरे म्हणजे हा जे करतोय. सो दोघांना एक म्हणजे असं म्हाताऱ्यांचा लुकमध्ये बघून आणि डान्स करताना बघून हसायला यायचं. सो सगळ्यांसमोर हसणं कंट्रोल करून एकमेकांना सपोर्ट करणं जास्त इम्पॉर्टंट होतं. आणि ते चॅलेंजिंग होतं, हसणं कंट्रोल करणं. आणि अजून एक गोष्ट आम्ही स्विच ऑन स्विच ऑफ करायला शिकलो की आम्ही ड्युरिंग जेव्हा ॲक्शन होते तेव्हा आम्हाला म्हातारी बनायचं आहे, आणि जेव्हा ॲक्शन नाही आहे तेव्हा आम्हाला तन्वी प्रणितच व्हायचं आहे. सो ती एक गोष्ट आम्हाला खूप मजेशीर वाटली ड्युरिंग थ्रू आउट द शूट, आणि मजा आली.
मस्तच. तुम्ही दोघंही सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह असतात. आम्ही तुमचे सगळेच व्हिडिओ बघत असतो आणि तुमच्या चाहत्यांनाही हे व्हिडिओज बघून फार भारी वाटतं, कारण का आत्ता रिसेंटली हे गाणं रिलीज झाल्यानंतर एक व्हिडिओ बघितलेला की तुम्ही एका आजींना सुद्धा डान्स करायला भाग पाडलात. म्हणजे हे गाणंच इतकं सुंदर आहे ना की समोरचा माणूस गाणं ऐकताच नाचायला लागेल. आणि ह्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा होता की त्या आजी स्वतःचं वय विसरून लिटरली नाचायला लागलात. काय सांगतेस जेव्हा अशा प्रतिक्रिया येतात, असं रिस्पॉन्स मिळतो, काय वाटतं तेव्हा? खरं तर त्या रीलमध्ये आजी माझीच आहे. वा, हा एक नवीन खुलासा या माध्यमातून झालेला आहे की चक्क तन्वीची आजीच तिच्या सॉन्गवरती नाचते आणि हे स्पेशल मुमेंट आहे मला वाटतं ही. ती प्रत्येक शूटला माझ्यासोबत असते, प्रत्येक जागी माझ्यासोबत असते. सो आमचा शूट कंप्लीट झाल्यानंतर तिला खूप अशी इच्छा असते काही ना काहीतरी करायची. सो हा प्रणीत आणि सोमिल तिकडे गेला होता आणि तो एवढंच बोलला की आजींना घेऊन आपण रील करूया, आणि ती विदिन सेकंड तयार झाली की हो करूया. व्हायरल पण खूपच झाली अगं, म्हणजे सगळेच चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे त्याला. सो आजी खूप अशी एक्सायटेड असते नवीन नवीन गोष्टी करण्यासाठी, आणि तिला तयार करणारे प्रणीत आणि सोमिलच होते. सो हां, आता आजीने माझ्या केलं. सो मला असं वाटतंय की अजून पण बाकी आजी आजोबा आहेत, ते पण करतीलच याच्यावरती रील आणि हिट होईल. नक्कीच गाणं इतकं सुंदर आहे की सगळेच आजी आजोबा नाचतीलच. सगळ्यांसाठीच बनवलंय, तरुण पिढीसाठी पण आहे ते गाणं आणि मोठ्यांसाठी पण आहे ते. म्हणजे प्रत्येक जण चाकरी करतच नाही म्हटलं तरी. ही म्हणजे चाकरी ही फक्त कामं किंवा मजुरी हे सगळं नाही आहे. चाकरी ही प्रेमामध्ये सुद्धा असते, हे आपल्याला या माध्यमातून कळालेलं आहे. बरं, अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आधी तू सिरियल्स केल्या, त्याच्यानंतर बिग बॉस फेम, तन्वी. सो कसा होता एकंदरीत प्रवास आणि त्यानंतर आता अल्बम सॉन्ग, काय सांगशील? सिरियल केल्यानंतर मला पहिला रियालिटी शो आला, पण बिग बॉसच्या आधी जितकी ओळख नव्हती तितकी बिग बॉसमुळे मला मिळाली. आणि बिग बॉसच्या आधी म्हणजे जाण्याआधी मी सारेगमचे बघायचेच, वेगवेगळे सॉंग्स यायचे आणि काही ना काहीतरी नवीन घेऊन यायचे ते. सो मी जस्ट माझ्या मॅनेजरला बोलले होते की कसलं भारी येतात ना सॉंग्स यांचे, आणि मग ते नॉर्मल कन्व्हर्सेशन होतं. पण ते क्लिक कधी झालं जेव्हा मी बाहेर पडले आणि लगेच यांचा कॉल आला होता सारेगमाचा की आपण करूयात का म्हणून. आणि माझं असं झालं की ओ माय गॉड, म्हणजे 3 महिन्यांमध्ये माझं बिग बॉसचं पण स्वप्न पूर्ण झालं. आणि 3 महिन्यानंतर जिथे मला काम करायचं होतं, म्हणजे कुठला म्युझिक अल्बम असेल तर मला सारेगमाबरोबर काम करायचं होतं. सो आले यांच्याकडून कॉल आला. सो असं वाटतंय की सगळ्याच गोष्टींची इच्छापूर्ती होतीये आणि सगळंच चांगलं घडतंय. सो अजून एक्सायटेड आहेत वेगवेगळ्या गोष्टी करण्यासाठी. बट जे काही आता रियालिटी शो जिंकले किंवा आता अल्बम सॉन्ग करते, सो हे एक स्वप्न पूर्ण झालं अल्बम सॉन्गमध्ये लीड करायचं. आता बघ पुढे काय होतं. तू याआधी कधी प्रणीतला भेटलेलीस? नाही, मी आत्ता त्याच्याशी तेच डिस्कस करत होते. बिग बॉसला जाण्याआधी मी त्याचे रील्स बघत होते आणि असंच आपलं मैत्रिणींबरोबर किंवा असं को ॲक्टरसोबत वगैरे आपण बोलतो की छान असतात त्याचे रील्स, की एंगेज करतो हा कॉन्टेंटमधून. सो जस्ट एवढंच माझं कॉन्व्हर्सेशन झालं होतं. आणि बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर ह्याला मी मोरनी सॉन्गमध्ये बघितलं होतं, जे की सारेगमचंच होतं. म्हटलं मस्त गं, रील वगैरे करत होता आधी, आता म्हटलं अल्बम सॉन्ग वगैरे केलं त्याने, छान असं. आणि तेवढ्यात कॉल येऊन गेला सारेगमचा आणि मग मला कळलं की याच्यासोबतच आहे माझं. पहिल्यांदा मी सेटवरतीच भेटलो, पण जसं वाटलं होतं तसं वेळ नाही लागला आम्हाला एकमेकांशी मिसळायला, मिक्सअप व्हायला. आम्ही लगेच एकमेकांसोबत बोलणं स्टार्ट केलं. छान, आणि छान आहे हा. तुझा कसा होता तन्वीसोबतचा अनुभव? सगळ्यात पहिलं तर मी तिला सेटवरती नाही सांगितलं, कालच मी तिला सांगितलं की मी तन्वीचा खूप मोठा फॅन होतो. धक्कादायक खुलासा. म्हणजे मी जेव्हा तिला बिग बॉसमध्ये बघितलं होतं ना, तर पहिल्या 2 आठवड्यांमध्ये मी सगळ्यांना सांगितलं होतं की बॉस ही मुलगी जिंकणार. म्हणजे तिच्यात जो स्पार्क होता ना, पहिल्या 2 आठवड्यांपासून ती जशी खेळत होती तशी. येस, मी तिला बिग बॉसमध्ये फॉलो केलेलं, कारण ती ज्या प्रकारे खेळत होते. आता बिग बॉससारखा मोठा रियालिटी शो आहे आणि कोण बिग बॉसचा फॅन नाही आहे. सो मी लहानपणापासूनच बिग बॉस बघतो आणि मला ते इंट्युशन्स येतात आधीच की अच्छा याच्यामध्ये विनर क्वालिटी आहे. आणि जेव्हा मी तन्वीला बघितलं होतं तेव्हा मला असं वाटलं होतं की ही जिंकणार, आणि तसंच झालं, ती जिंकली बिग बॉस. आणि जेव्हा मला स्वामी दादांचा कॉल आला की अरे असं असं सॉन्ग आहे, करणार का, तेव्हा म्हणजे मी माझी फिलिंगच नाही सांगू शकत की मी जिला 100 दिवस बघितले बिग बॉसमध्ये, मी जिला वोट्स केलेत थ्रू आउट द सीझन की अरे ही जिंकली पाहिजे, आणि तिच्यासोबत मला सॉन्ग मिळाले. सो मला खूप जास्त भारी
फिलिंग होती ती. आणि मला भरपूर गोष्टी शिकायला पण मिळाल्या तिच्याकडून थ्रू आउट द शूट. या सो शूट करताना काहीही बोललेला नाही हा माणूस, काहीही. काल लाईव्ह वरती बोललाय आणि आज बोलतोय. येस, पण तन्वीसोबत काम करणं माझ्यासाठी खूप मोठी संधी म्हणण्यापेक्षा मला खूप खूप मजा आली तन्वीसोबत काम करायला. मला पण मजा आली. ॲक्च्युली तुम्हा दोघांची जोडी खूपच सुंदर दिसते, म्हणजे ऑन स्क्रीन पण आणि त्या मागे सुद्धा यांची जोडी अशी इतकी सुंदर आहे. आज आमच्या माध्यमातून हे प्रेक्षकांना कळेलच. बट तू याआधी सुद्धा अल्बम सॉन्ग केलेले आहेत आणि आता हे नवीन पुन्हा एकदा अल्बम सॉन्ग. सो एक काय फरक असतो अल्बम सॉन्गमध्ये आणि सिरियल्समध्ये काम करताना? कारण दोन्ही बऱ्याच म्हणजे फरक आहे ह्या दोन्ही गोष्टींमध्ये, फार वेगळं पण आहे. काय सांगशील, वेगळं पण नक्की काय असतं? खूप मस्त प्रश्न विचारला आहे. सो बेसिकली आता मी आधी 2 कामं केली सारेगामासोबत. तर याच्या आधीचे जे ट्रॅक्स होते, आता मी मोरनी केलं तर ते ॲफ्रो ट्रॅक होतं. एकदम झेनझी लोकांना आवडेल असं होतं. आणि कट्टू जेव्हा चाकरी आलं माझ्याकडे, मला ते खूप जास्त कनेक्ट झालं, कारण मी स्वतः एक शेतकरी आहे आणि ते फुल ग्रामीण आणि अशी सगळी मजा आहे चाकरीची. सो मला जेव्हा चाकरी ऑफर झालं, मला खूप मजा आली. आणि नेक्स्ट प्रश्न जो तू विचारलास की अल्बम सॉंग्समध्ये आणि सिरियल्समध्ये काय वेगळं आहे. सो वेन वी डू एनी ऑफ द प्रोजेक्ट, मग ते सिरियल असेल, मूवी असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला एक प्रॉपर स्क्रिप्ट असते आणि तुम्ही तुमच्या डायलॉग्स थ्रू एक्सप्रेस करता. सो आणि जेव्हा आपण एखादं गाणं करतो, लिरिसिस्टने गाणं लिहिलेलं असतं, प्रत्येक शब्दामागे काहीतरी वेटेज असतं, प्रत्येक शब्दामागे काहीतरी त्याचा अर्थ असतो. आणि सिंगर्स जे असतात ते त्या शब्दांचा अर्थ पूर्ण तो शब्द कसा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता येईल त्याचं काम सिंगर्स करतात. आणि आमचं काम असतं ते चांगलं दाखवणं आणि चांगलं ते पोहोचणं. सो जेव्हा आम्ही करत होतो सॉन्ग, तर सगळं थ्रू खेळायचं होतं. सो हा मेन डिफरन्स आहे जेव्हा आपण सिरियल मूवीज करतो आणि अल्बम सॉंग्स करतो, की तिकडे तुम्हाला एक्सप्रेस करायला डायलॉग्स पण असतात आणि इकडे तुम्हाला फक्त एक्सप्रेशन्सने खेळायचं असतं. सो एक मेन डिफरन्स आहे असं मला वाटतं दोन्ही गोष्टींमध्ये. एक महत्त्वाचा मुद्दा इथे मांडावासा वाटतो. तू आता जेनझीचा उल्लेख केला, ठीक आहे, आणि आपण आता बघतोय सध्या जेनझीजने देश गाजवला आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. त्यांचं आंदोलन, प्रोटेस्ट वगैरे जे काही झालं जंतर मंतरवर, त्याबद्दल काही थॉट्स आहेत, काही विचार मांडावेसे वाटतात? अम, जे काही चालू होतं बघायला गेलं तर दोन्हीकडून विचार केला, आता त्याच्यावरती रिझल्ट मिळालाच आहे, जो की चांगला आहे, पॉझिटिव्ह आहे. सो मी कुठल्या पक्षाची वगैरे साईड नाही घेणार. बट जे योग्य आहे ते योग्य आहे आणि जे अयोग्य आहे ते अयोग्य आहे, हे मी आधी पण बोलत आले आणि आता पण तेच बोलणार. सो जो प्रोटेस्ट झाला होता किंवा जे काही आंदोलन होतं त्याच्यावरती रिझल्ट पॉझिटिव्हली मिळाला आहे, हे खरं तर बेटर आहे. सो मला छान वाटतं ॲक्च्युली की रिझल्ट मिळाला आहे. बाकी प्रणित, काय सांगशील? मला असं वाटतं की आपण एखादी गोष्ट जेव्हा असते त्याला डील करण्याचं सगळ्यांचा एक वे असतो डील करण्याचा. सो आजकाल जेनझी लोक जे आहेत ते त्यांच्या प्रकारे डील करत होते या सिच्युएशनला. सो मला आता त्यावर जास्त काय बोलावं असं वाटत नाही, कारण जसं तिने सांगितलं की रिझल्ट तर आला आपल्याकडे. पण मला असं वाटतं की जेनझी लोकांमध्ये खूप जास्त पॉवर आहे एखाद्या गोष्टीला चेंज करण्याची. आणि त्यांना खरंच हॅट्स ऑफ. बस मी एवढंच बोलेल त्यांच्यासाठी. ओके, सो अतिशय सुंदर अशी मतं तुम्ही मांडलीत, खूप सुंदर गप्पा मारला. तुमचं दोघांची जोडी पण अतिशय सुंदर अशी आहे. फक्त आता एक तुमच्या गाण्याबद्दल प्रेक्षकांना थोडक्यात सांगा. सो चाकरीचा अर्थ मोस्टली लोकांना नाही माहीत, जे की सेवा करणं आहे, नॉट जोरू का गुलाम. बट बोलू का फक्त, पण ही कॉन्सेप्ट कुठून आली? सध्या तरी ते मला माहिती नाही की ते आलं कुठून, त्याचा उगम कुठून झाला. आम्हाला फक्त लिरिक्स आले होते आणि सॉन्ग आलं होतं, ज्याच्यावरती आम्ही ऐकलं आणि म्हटलं काहीतरी भन्नाट आहे आणि हे कधीच कुठेच नाही झालं आहे. म्हणजे आणि बोलतात ना कॉन्स्टंटवालं प्रेम, हे कुठेच आजपर्यंत नाही झालं आहे. आणि चॅलेंजिंग पण होतं आणि आम्हाला चॅलेंज घ्यायला खूप जास्त आवडतात. सो त्यासाठी आम्ही होकार दिला. आणि आत्ताच्या जनरेशनला आहे ना खरं तर ही गरज आहे की आपण एखाद्या व्यक्तीवरती प्रेम करतो तर त्या व्यक्तीसाठी प्रेमाने आपण जे काही करतो त्याला गुलामी नाही म्हणत. आणि जे आपण स्टार्ट करतो, म्हणजे समजा आपल्या प्रेमातला पहिला दिवस आहे आणि आपल्या म्हातारपणापर्यंत आपण जे जातोय, एकाच व्यक्तीवरती प्रेम करणं खूप जास्त कठीण ना. सो हे आम्ही त्याच्यातून दाखवायचा प्रयत्न केला आहे की जिथून आमचं प्रेम सुरू झालं होतं, आमच्या
तरुणपणातलं ते म्हातारपणापर्यंत पण त्याने तसंच ठेवलं आणि त्याच्यामध्ये आहे ना ट्रान्झिशन दाखवलं की तो जसा सायकलवरून मला नेतो तसं म्हातारपणी पण सायकलवरून नेतो. तो जसा माझं फूल लावतो, ॲडजस्ट करतो तरुणपणी, तसं तो मला चष्मा वगैरे घालतो. सो हे सगळं ना नवीन पिढीला दाखवण्याचा एक प्रयत्न आहे की सुरुवात जशी आपण करतो तसं टिकवायला पण शिका असं. एक खूप चांगली लाईन आहे की प्रेम करणं सोपं आहे पण प्रेम टिकवणं खूप जास्त अवघड आहे. आणि तेच आम्ही कुठेतरी चाकरीमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की राईट फ्रॉम तुम्ही जेव्हा प्रेमात पडता, नवीन नवीन प्रेम असतं, ते प्रेम तसंच कॉन्स्टंट राहणं आणि त्या नात्यात तितकंच नाविन्य राहणं तितकं गरजेचं असतं. सो आम्ही ते तरुणपासून ओल्डपर्यंत सेम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि मला असं वाटतं की प्रेम प्रेम असतं. सो ते फक्त त्याला डील करण्याची किंवा ते व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असते म्हणजे मग म्हातारे असो किंवा तरुण असो, पण प्रेम प्रेम असताना आम्ही ते दाखवलं आहे चाकरीमध्ये. सो येस. खूप छान, खूप मज्जा आली तुम्हा सगळ्यांशी गप्पा मारून. असंच पुन्हा पुन्हा वेगवेगळे नवीन नवीन सुंदर कन्सेप्ट्स घेऊन आमच्या भेटीला येत राहा. प्रेक्षकांनाही पाहायला खूप आवडेल. अशाच नवीन नवीन मुलाखती पाहण्यासाठी साम टी व्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला फॉलो करायला विसरू नका.